शिवाजी कोण होता या पुस्तकावरून झालेल्या वादानंतर पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे। त्यानंतर शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधामध्ये एफआयआर दाखल करावी या मागणीसाठी रोहित पवारांनी थेट राजारामपुरी पोलीस ठाणे गाठले। मात्र रोहित पवार निघून जाताच पोलिसांनी दखलपात्र गुन्हा दाखल करून घेण्यास नकार दिला आणि अदखलपात्र गुन्हा दाखल करण्याची तयारी पोलिसांनी दाखवली। अशा पोलिसांच्या ढिसाळ कारभारावरती प्रशांत आंबी आणि पत्नी आरती आंबी यांनी नाराजी व्यक्त केली आहे। आंदोलन ज्यावेळेला सुरू होतं त्यावेळेला पोलिसांनी आम्हाला एफआयआर घेतो आणि ही कलम दाखल करतो अशा पद्धतीचा शब्द दिला होता। पण नंतर त्याने आमची शुद्ध फसवणूक केलेली आहे। आईवरून बायकोवरून अत्यंत घाणेरड्या शिव्या या सगळ्या त्यांना दखलपात्र वाटत नाहीत, त्यामुळं अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा ते नोंद करून घेतात। त्यामुळं अशी कलम किंवा अशा पद्धतीचा गुन्हा नोंदवून घेणं मला मान्य नाही। मी महाराष्ट्र पोलीस शासनाचा निषेध करते आणि संजय गायकवाड एकच वक्तव्य बरोबर बोलले होते की महाराष्ट्रातलं पोलीस अकार्यक्षम आहे। हे आज याची अनुभूती मला आज आलेली आहे। त्यांनी ज्या धमक्या दिलेल्या आहेत या धमक्या जर त्यांनी खऱ्या करून दाखवल्या तर याला जबाबदार महाराष्ट्र पोलीस शासन सुद्धा असणार आहे। त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे, ते कशाच्या दबावाखाली काम करतात हे सगळं आम्हाला माहिती आहे। रस्त्यावर काम करणारे कार्यकर्ते आम्ही, धमक्यांना आम्ही भीक घालत नाही। पण एखादा आमदार जर अशा पद्धतीची वक्तव्य करत असेल तर पूर्ण महाराष्ट्राला यातून काय संदेश जाणार आहे? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।